नमस्कार मित्रांनो, कशा आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मेळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेडागोटा असो, देवींच्या शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारविडणाऱ्या माणसांकडून आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला देवादिकांच्या वंचित नाही पडला पाहिजे. चेडागोट्यांविषयी माहिती सांगितली, 52 वीरांविषयी माहिती सांगितली, प्रत्येक चेड्यांचे एक विधी विधान, त्याच्यानंतर तोडगे, बारीक ना बारीक गोष्टी तुम्हाला सांगत असतो, जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित राहिला ना पाहिजे. शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे जे की तुमच्या प्रश्नावर व्हिडिओ बनवत असताना खऱ्यावर व्हिडिओ बनवत असतं. आजकालचे बुवा बाबा सर्व झेलमध्ये जात आहेत, कोण काय केलं कोण आदेशात. मी पहिला देखील तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघा, ज्या टायमाला मोठं प्रकरण, ज्या टायमाला व्हायच्या अगोदर पण मी सांगितलं होतं की देवाच्या काठीला आवाज आहे, जो डोंगी आहे, बाबडे आहे. यूट्यूबवरचे पण काही बुवा बाबा बंद होणार आहेत, कारण बघा जो सत्य आहे तोच टिकणार, जे असत्य आहे तो टिकणार नाही. कारण बघा काय होतं, हा बुवा बाबा आला तर बायकांचं शोषण करणार, तो बुवा बाबा आला बायकांना वाईट बोलणार. अरे तुम्ही देवाची गादी चालवता, ज्या देवाच्या गादीवर तुम्ही बसता, देवाचा कौल लावून बघता, जर तुमच्या मनामध्ये पाप येत असेल तर अशाने देव तुम्हाला कसा पावायचा. बघा ते मी अजून देखील सांगतो, सत्याचं सत्य, असत्याचं असत्यच होत असतं, म्हणून शोध असते. जो प्रथम पहिलं चॅनल आहे, पहिलाच सांगून रिकामी झालेला आहे. सत्य सांगण्याचा माझा मी नाही कोणाचा मंदा. जी की देवा मार्गाने चालणारं मी गादी देखील भरवतो. देवा मार्गाने चाललेला अंधश्रद्धा 0% असते, सर्वांना फरक देतो, त्याच्यानंतर काम हातात घेतो. त्याशिवाय मी काम हातात घेत नाही. मी कधी लेमनचा दावा केला नाही, मी कधी जमिनीतनं सोनं काढतो म्हणून दावा केला नाही. कुठल्याही बाईवर मी आज देखील पर्यंत नजर देखील ठेवलं नाही. सर्व माझ्या माता बहिणी आहेत म्हणून मी तसं गिरजलो. माझ्या गुरुची मला शिकवण असल्यामुळं, माझ्या गुरुच्या मी सानिध्यात राहिल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी मी शक्य करू शकलो. नंतर आजकालचे बुवा बाबा मी फ्रीची दीक्षा देतो, गेल्यानंतर 10-15 हजारला घोडा लावला. त्याच्यानंतर मी तुम्हाला अशा ठिकाणी इष्टावर शिकवतो, शिकवाच्या नावावर घोडा लावला. म्हणजे सांगायचा उद्देश आहे की ह्या ढोंग्यांमुळं कुठं ना कुठं ओरिजिनल बाबा देखील गोत्यात येत आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. सुळसुळाट झाला, गेनमाळाचा सुळसुळाट होता. सोनं नाणे घालणारे आता शांत बसलेले आहेत, कारण त्यांना कळलेलं आहे की आपण लोकांना लुटून बसलेलं आहे, एखादं फुटलं बिटलं तर झालं आपण पण जेल बंद होऊ, म्हणून हे आता सावधान झालेले आहेत. पण चला तो टॉपिक न काढता एक प्रश्न मला विचारला होता, त्या प्रश्नावरचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे आणि प्रत्येकाने हे बघावं. फसवणूक सत्य काय आहे ते सांगण्याचा माझा धंदा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला मला भेटायला यायचं असेल, मंगळवार शुक्रवार गादी चालू असते, येत असताना एक नारळ, 5 लिंबन हारच घेऊन यायचा आहे. दक्षिणा टाका किंवा नका टाको, फरक घ्या, नंतर मला काम द्या, असं कुठलाही बाबा बोलत नाही. पण शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे, फ्रीमध्ये या, काय असेल ते मानपान द्या किंवा नका देऊ, पण पहिला फरक घ्या, त्याच्यानंतर काम द्या, हे मात्र लक्षात ठेवा. मंगळवार शुक्रवार नमस्कार, व्हॉट्सअपवर मेसेज करा, लोकेशन ॲड्रेस येऊन जाईल. आजचा टॉपिक असणार आहे स्मशानभूमी कशी जागृत करतात, कशी करावे व सिद्ध कशी करतात, संपूर्ण माहिती, फायदे काय आहेत, नुकसान काय आहेत, कशासाठी केलं जाते मी तुम्हाला सांगणार. हे माझं टॉपिक दुसरा आहे, मात्र लक्षात ठेवा. स्मशानभूमी कशी जागृत करायचं मी तुम्हाला थोडक्यात काय बेसिक सत्य माहिती दिली होती, पण आज ह्या पार्ट 2 घेऊन आलेलो आहे, जेणेकरून तुम्हाला अजूक समजावं आणि तुम्ही त्या कार्यामध्ये तुम्हाला समजून तुम्ही ते कार्य करावं. चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया. स्मशानभूमी कसे जागृत करतात. स्मशानभूमी जागृत करायला त्याला महाकाली, स्मशानकाली, त्याच्यानंतर उग्रकाली, तारामा, त्याच्यानंतर मित्रांनो दक्षिणेश्वर काली, असे उग्र तारा किंवा उग्र मित्रांनो महाकाली हे त्यांना प्रसन्न लागते. मशान उठवायचं आजकाल खेळण्याचा भावल्याचं काम नाही आहे. आजकाल बुवा मी मशान उठवतो म्हणून झेल बंद होतात, मी पैशाचा पाऊस पाडतो म्हणून अंधश्रद्धा प्रसून झेलमध्ये जातात, मी लेमन उचलतो, मी 5 कोटी रुपये देईन, लेमन उचलून दाखवा, मशान उठून हे करा, स्मशान उठून हे करा, ते करा, अमुक करा, सोनं काढा, अमुक करा, तमुक करा, असं म्हणून ते झेल बंद होत आहेत. स्मशानभूमी जागृत करत असताना कुठल्याही प्रकारची मार्केटिंग नसते. तो जो मशान बाबा उठवणारा असतो तो गुपित असतो. ते मित्रांनो 52 गाड्यांची, म्हणजेच की मित्रांनो म्हणजे एक्झाम्पलसाठी सांगतो, 51 म्हणा, 10 म्हणा, 5 म्हणा, अशा 52 विद्यांची त्याला माहिती असते. अभ्यास ग्रंथ पुराणाची त्याला माहिती असते. त्याच्या गुरुने पहिल्यापासून त्याला शिकवण दिलेली असते की स्मशान कसा जागा करायचं. स्मशान जागा करत असताना साहजिक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कुठली एखादी साधना करायला बसले, समजा कर्ण पिशाचने जर तुम्ही साधना करायला बसले, सर्वप्रथम तुम्हाला पहिला भोतावळा येणार, त्याच्यानंतर मुंजा येणार. मुंजा जर आला तर एवढं तुम्हाला डिस्टर्ब करतो, एवढा कालवा करतो, असा त्याचा आवाज असतो, असे कुत्रे भुकत असतात, असे काही करत असतात. अशा आवाजानं काय काय वेळेस गाव पण जागं होतं, हे मात्र लक्षात ठेवा.
मग त्याच्यानंतर तुम्हाला तो साधनच पूर्ण करून देत नाही. मग वेताळ येतो, भूतांचा राजा वेताळ येतो, तुम्हाला विघ्न घालायला. अशा अनेक शक्त्या ज्या असतात की तुमच्यापर्यंत पोहोचवू नये, ही शक्ती तुमच्याकडे पोहोचवू नये म्हणून तुम्हाला मित्रांनो डिस्टर्ब करायला येत असतात. त्याच्यानंतर तो साधक त्याच्यातून पुढे गेलेला असतो. मोह, माया, पैसा, मच्छ हे सगळं काही गोष्टी सोडलेला असतो. तो साधक स्मशानभूमी जागृत करू शकतो, बाकी कोणी करू शकत नाही. ते स्मशान जागृत करताना तो मित्रांनो पक्क्या आखाड्याचा चेला, पक्क्या गुरुचा चेला आणि पक्का आगोरी पाहिजे. आजकाल कसं झालेलं आहे, तारापीठला जातात, दीक्षा घेतात, एखादी विधी शिकतात, झालं माझ्यासारखं कोण आहे का नाही महाराष्ट्रामध्ये दाखवायला सुरुवात करतात. पण नाही, तो जिजलेला असतो, तो मित्रांनो रमलेला असतो, संसार त्याग केलेला असतो. अशा काही शक्त्या त्यांना प्राप्त होतात. त्याचे पण देखील नियम आहेत. त्या नियमाच्या अटीत राहून ज्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आता स्मशान उठवल्यानंतर काय काय होऊ शकते बघा. माझ्या स्वतःच्या मनानं कधीही सांगत नाही. मी शोध अस्तित्वाचं म्हणजेच की काही अघोरींना जेव्हा मी भेटलो, तारापीठला गेलो होतो किंवा असे अनेक साधक मी बघितले, त्या साधकांना जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं, ज्या टायमाला स्मशान जागं होतं त्या टायमाला मित्रांनो जरी थंडी असेल त्या थंडीमध्ये पण घाम सुटतो. अचानक वेगवेगळे आवाज येतात, भुतावळं जागे होतात. प्रत्येक कोया ना काही विच्छेनं मेलेला असतो, ते तुम्हाला त्रास द्यायला बघत असतो. फक्त तुमच्याकडे स्मशान जागे केलं तर 5 मिनटं असतात. त्या 5 मिनटाच्या आतमध्ये जर तुम्ही काम त्याला नाही सांगितलं किंवा कामामध्ये काय फरक पडला तर तो मित्रांनो माणूस अटक येऊन मरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे कशा ना कशा त्याचा घातपात होऊन जातो, काय ना काय होऊन जातं. सगळ्या शक्त्या त्याला पलटतात जर काढणारा ओरिजिनल असेल तर. मग हे जे कामं काय होऊ शकतात बघा, एखाद्याला मारण उच्चाटन करायचं असेल तर स्मशान जागा करून येऊ शकते. एखाद्याला आमदार जागीरदार व्हायचं असेल तर स्मशान जागा करू शकतं. लेमनचं काम गोडवान ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर मित्रांनो हे स्मशान जागा करून केलं जातं. इलेक्शनचं काम देखील स्मशान जागा करून केलं जातं. मी फक्त तुम्हाला माहिती देत आहे, मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही, पण मी काही अगोऱ्यांचे बोल मी तुम्हाला सांगत आहे. हे यूट्यूबर हे मात्र लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो लेमन उचलायचं असेल, गोडवान ट्रान्सपोर्ट करायचं असेल किंवा एखादी शक्ती जागृत करून एखाद्या मागं सोडायची असेल, मारण करायचे असेल तेव्हा स्मशानभूमी जागी केली जाते. या स्मशानानं नाही तसले काम होतात, नाही तसले म्हणण्यापेक्षा त्याला मी बोलू शकत नाही. पंचकर्म देखील होतात. त्याच्यानंतर जे तुम्हाला पाहिजे असेल त्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात. एखादा जाऊ दे म्हणले की तो जातो, एखादा काही करू. स्मशान जाग केल्यानंतर 5 मिनिटाच्या मध्ये तुम्हाला त्याला काम द्यावं लागतं. तो कामाला सुरुवात करतो आणि तुम्हाला 21 तासात रिझल्ट मिळतं. हे स्मशान जागृत करणे. जर एखादा काय उलटलं की ते साधकाच्या जीवाला धोका असू शकतो, त्यासोबत जाणाऱ्याच्या पण जीवाला धोका असू शकतो. हे मात्र लक्षात ठेवा. ज्या टायमाला स्मशान उठवलं जातं त्या टायमाला अख्खे गाव, अख्खी इशी बांधली जाते. पूर्णपणे सगळं बांधून मंत्राहून त्याच्यानंतर काय वेगवेगळ्या क्रिया करून मगच हे स्मशानामध्ये हात घातलं जातं. त्याशिवाय हात घातलं जात नाही. आता तुम्ही म्हणसाल दादा मग कामं काय काय केले करतात स्मशान उठल्यानंतर? भरपूर काय करता येतात. उच्चाटन करता येतं, लिंबू लेमन उचलता येतं, एखादी शक्ती ताबीज करता येते. म्हणाल ते काम मी सांगू शकत नाही. अक्षरशः पैशाचा देखील पाऊस पडतो असं देखील काय साधकं सांगतात. खरं काय खोटं काय हे तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तरच बेस्ट राहील मित्रांनो. असं देखील म्हणतात. म्हणजेच की मी शब्दात सांगू शकत नाही, तितके पटीनं त्याचे कामं होतात. जे तुम्हाला पाहिजे ते काम होतं. काहीही करू शकतं. जर समजा एखाद्याच्या मागं जर ताकद शक्तीच उभारलेली असेल तर तो काही करू शकतो. हे मात्र लक्षात ठेवा. आज तुम्ही ऐकलं असं जिन, जिन्नात, त्याच्यानंतर मित्रांनो खवीस, वेताळ, त्याच्यानंतर भोताळ, त्याच्यानंतर मुंजा, बायंग, ह्या सगळ्यांपेक्षा मोठी ताकद कुठं असेल ते स्मशानात आहे. अक्षरशः जर तुम्हाला काली प्रसन्न असेल, जर तुम्ही पक्के आगोरे असाल, पक्के चेले असाल, तुम्ही जर 52 काड्यांची विद्या प्राप्त केली असेल, प्रत्येक साधना तुमच्या वेगवेगळ्या झाल्या असतील तरच तुम्हाला स्मशानी साधना भेटते. कुठलाही साधक लवकर स्मशान उठवू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये नाही मध्ये जमा आहे, जरी उठवलं तर अंधश्रद्धांच्या मागं पडते. पण त्याला पण चुकण्यासाठी काय काय इसी गाव देखील बांधून ह्या प्रयोग करत असतात. पण कलकत्त्या साईडला, आसाम साईडला जर तुम्ही गेले तर आज देखील तिथं मित्रांनो त्यांना कोणी अडवू शकत नाहीत. कारण ते बाबा जे काय ते साधक आहे हे ओरिजिनल आहेत. ते तारा मा त्याच्यानंतर महाकालीची इच्छा असेल. हे मात्र लक्षात ठेवा. मग स्मशान जागा करणारा कोणी व्यक्ती तुमच्याकडे आहे का हा प्रश्न तुम्हाला आता मला विचारायचा असेल, तुम्ही फोन देखील करसाल तर मित्रांनो असा व्यक्ती मी कोणाला देऊ पण शकत नाही आणि सांगू बी शकत नाही. ते गुपित आहेत. आज भेटले तर उद्या भेटत नाही, परवा दिवशी भेटले तर भेटत नाही. म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका. मी असली कुठलीही गोष्ट असेल प्रत्यक्ष बघितल्याशिवाय मी कुठलीही गोष्ट मात्र मित्रांनो मी मानत नाही. मी सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा म्हणता. एक उलझन होती, एक तुमची इच्छा होती, ते इच्छानुसार मी केलेलं आहे. साधक कुठलाही स्मशानभूमी सिद्ध करता
असताना 1.25 लाख वेळा एक दिवसात 1.25 लाख मंत्र उठवून मशान उठवलं जातं, 21 वेळा बोलून मशान उठवलं जातं. प्रत्येकाच्या सिद्धीवर अवलंबून असतं किती मंत्रानं ते स्मशान जागा केलं जातं. स्मशान जागा करणं, एखादा जरी तुम्हाला आत्मा दिसला, एखादी जरी ऊर्जा शक्ती दिसली की माणूस चड्डीत हाकतो, स्मशान उठल्यानंतर ते कालवा, ते दिसणं, ते अदृश्य कसं होऊन जात असेल, वेगवेगळं रूप त्यांचं, हातपाय तुटलेली, एकाला मुंडकं नाही, हाडाचे सापळे, असे अनेक विकराळ 11 रूप या शक्त्या घेत असतात. शक्तींना मित्रांनो असं नाही की शक्ती दिसायला खूप सुंदर असेल, ते अप्सरा, ते त्याच्यानंतर ते काय असेल ते पिशाचनी, ह्याच गोष्टी असतात जी की चांगल्या दिसतात तुमच्या मनाच्या आहे ना. पण वाईट ज्या शक्त्या असतात ते मित्रांनो अकरार विकरार भयंकर खतरनाक शक्त्या असतात, हे मात्र लक्षात ठेवा. अशा कुठल्याही नादी लागू नका. माझ्या घरात सोनं आहे मग तुम्ही सोनं काढून देता का? मी डायरेक्ट नाही म्हणतो, मी अंधश्रद्धा पसरवत नाही. श्रद्धेवर काम करणारं, भक्ती मार्गावर काम करणारं, जे की आमच्या गुरूंनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यावर 100% काम करणारं शोध अस्तित्वाचं प्रथम पहिलं चॅनल आहे, हे मात्र लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. स्मशानभूमी कशी जागृत केली जाते तर मित्रांनो, होम हवन मंत्राद्वारे केली जाते. सिद्ध करत असताना तो माणूस स्वतः सिद्ध पाहिजे, त्याच्यानंतर सगळ्या शक्त्यात मुंजा कवी बिवीस सगळं काही या शक्तीमध्ये. तर 12 गाड्या बांधल्या जातात, इशी बांधल्या जातात, 4-5 किलोमीटरची गावं बांधल्या जातात. सोपे खेळ नाही, अशाच्या नादी लागू नका. मला जास्त यूट्यूबवर सांगता देखील येत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करायचं मात्र विसरू नका. आणि जर तुम्हाला कुठल्याही टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, मला फोन करा किंवा मला मित्रांनो कमेंट देखील केली तरी चालेल. मित्रांनो, मला कुठलीही शंका विचार असेल, भानमितेविषयी शंका असो, करणीविषयी शंका असो, चेड्यागोट्यांविषयी शंका असो, त्याच्यानंतर गुरुविषयी शंका असो, गियनमाळेविषयी शंका असो, साधनेविषयी शंका असो, कुठलीही शंका जर मला विचारायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. काय अटी दिलेल्या त्या अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला गेला तरी चालेल. प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. जर तुम्हाला खरंच काम करायचं असेल या माझ्याकडनं, तर येऊ नका. मी कुठल्याही प्रकारे माझ्याकडे या, तो बाबा खोटा आहे, हे बाबा खोटा आहे, मी कोणाला ही नावं ठेवत नाही. प्रत्येकाचे कर्म असतात, प्रत्येका देवाने काही ना काही लिहिलेलं असतं. कधी ना कधी काठीचा आवाज पडतो आणि तो बुवा जेल बंद होतो. मला तसलं चालत नाही. श्रद्धा जर असेल तरच या, नसेल तर येऊ नका. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच बघा. कमेंटमध्ये धावजी बाबाच्या नावानं चांगलं, मांढरच्या काळूबाई चांगलं, ज्या देवीची तुम्ही देवाची भक्ती करता चांगलं उदं लिहायला मात्र कमेंटमध्ये विसरू नका. धन्यवाद.